मागील वर्षाच्या तुलनेत मिरचीची आवक 50% घटली। मिरची आवक घटल्यामुळे नंदुरबार बाजार समितीत गेल्या वर्षाच्या तुलनेत निम्मेही खरेदी झाली नसल्याची स्थिती। मिरचीची आवक कमी झाल्याने चटणी मसाले इतर दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता। देशातील दुसऱ्या क्रमांकाची ओली लाल मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत यावर्षी मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे। मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी आवक तब्बल 50% घसरल्याचे सचिव योगेश अमृतकर यांनी सांगितले। जिल्ह्यातील बदलते हवामान, अवकाळी पाऊस आणि सततचे ढगाळ वातावरण यामुळे मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अनेक शेतकऱ्यांच्या शेतात रोगराई वाढली, झाडे मरगळली आणि उत्पादन अपेक्षेपेक्षा निम्म्याहून कमी आले। या स्थितीचा थेट परिणाम बाजार आवकेवर जाणवत असून मंडईत रोज येणाऱ्या मिरचीची आकडा मोठ्या प्रमाणात घटला आहे। उत्पन्न घटल्यामुळे आता बाजारातील मिरचीचे भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। याचा परिणाम चटणी, मसाला तसेच मिरचीचा वापर असलेल्या इतर खाद्यपदार्थांच्या दरावर होणार असून सामान्य नागरिकांना वाढीव किंमतींचा फटका सहन करावा लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। आपल्या नंदुरबार बाजार समितीमध्ये यावर्षी साधारण 1.5 ते 2 महिन्यापासून मिरची आवक सुरू आहे, परंतु मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मिरची आवकेचं प्रमाण कमी असून आतापर्यंत जवळपास 40,000 क्विंटल मिरचीची आवक बाजार समितीमध्ये झालेली आहे। आपल्या नंदुरबार बाजार समितीमध्ये साधारणतः 2500 पासून तर 5,500 पर्यंत सद्यस्थितीत ओल्या लाल मिरचीला भाव मिळतो आहे। मागील संपूर्ण वर्षात जवळपास 2 लाख क्विंटल मिरचीची आवक बाजार समितीमध्ये झाली होती। त्या तुलनेने यावर्षी मिरचीची आवक ही 50% पेक्षा कमी आहे।